भगत तिसरा पंच. हात वरती करा. शैलेश भगत खुर्चीत बसले, मला माहिती आहे तुम्ही. शेकटाला टांगलाय तो कोण आहे ते पाय आतमध्ये घ्या. चौका लागला तर वाट लावशीव. हे दादा ते पाय आतमध्ये घ्या. हा कोण आहे तो बस. मुलगा? कृपया बाउंड्रीच्या आतमध्ये पाय ठेवू नका. खेळाडू वृत्ती कोणी. दाखवा. खेळाडू वृत्ती. अगदी सलग बसलेले, जवळ बसलेले ते कोणता प्रेक्षक संघ छोटे आता? छोटे मुलं आहेत, त्यांनी कृपया आपण थोडेसे पाय आतमध्ये ठेवा. सुकानंद पाटील यांचा हा संघ पाटील वॉरियर्स. अतिश 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आणि या सामन्याच्या पहिल्या पर्वाला सुरुवात होत आहे. आणि इथून नाही ते सरांची इथेच बसायला पाहिजे. दुसरा मलिंगा तयार. आणि अली खान आमचा दक्षिण आफ्रिकेचा. बघा टॅप पद्धतीचा हलकासा टर्न काढला. निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या कोणत्या रूपात वाढत नाही. हा अली खान दक्षिण आफ्रिकेचा आणि आमचा भाऊबंद हा मनेश सुंदर. आया आया हा सुंदर चेंडू टाकला त्यांनी. एक नंबर. आणि हा सुंदर मनेश यांचा चेंडू ऑफसाईडला टटवून काढलेला. बहुदवशा खणखणीत चौकार. आज शापूरला क्रिकेटचा कुंभमेळा भरलेला आहे. जसे साधू त्या गंगा नदीच्या तीरावर बसलेले, तसे सुबाबलीच्या झाडाखाली बसलेले क्रिकेट प्रेमी आहेत. टाळ्यांचा कडकडाट, तो जल्लोष, तो होश, तो जोश. हार दिल जो प्यार करेगा. मनेश सुंदर चेंडू. आया 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 आया. हा चेंडू फक्त चेतन शर्मा मारायचा पाय. तुम्हाला काय नाही जमला. चेतन शर्मा हा या चेंडूला गॅरंटेड पाय मारायचा. काय दादा बोल. तुमचे वडील विजय पाटील मॅच बघत आहे. तू व्यवस्थित बॉलिंग कर. तुम्ही आता पाय मारला असता तर नक्की गुतला असता चेंडू. तोच चेंडू, तोच प्रॅक्टिस स्टार्ट. खन खनी चौकार. दोन सरळ. हे चेतन शर्माचं चौकार. ना चेतन शर्माचं एक नंबर. चेतन शर्मा हे चौकार मारायचा. आणि हा सौरव पाटील खरोखर संघाचा एक नामवंत गोलंदाज आणि ढेरण गावाचा हा जावई. 1-2 पावलांचा स्टार्ट. हनुमानजी तिला काय सुंदर सुंदर निर्धाव चेंडू. सौरव पाटील यांची गोलंदाजी या पंचक्रोशीत बहरत आहे. बुटांवरना चपलांवर आलेले खेळाडू आहे. आणि आमचा मोईन खान दक्षिण आफ्रिकेचा विकेट किपर. ससुर जी खुश रहे. उसने विलेज वाइन पीता नहीं, वो अभी आरसी पीता है. तुम्हारा ससुर वो अभी सामने का पूरा नियोजन आयोजन देख रहा है. सौरव पाटील ऑफ दिशेने महाराष्ट्र. सुंदर हलकाचा टान. खन खन चौकार. म्हात्रे काय त्याचं नाव. म्हात्रे हा आपला काय त्याचं नाव काय बॅटमनचा. हे निखिल आणि हा प्रतीक म्हात्रे जो लावणीवर पण ठुमका देतो. गौतम पाटील आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव. डेरन IPL ला हा प्रतीक पाटीलनी गौतम पाटीलला पण लादविल असा डान्स केला. आणि हा सुंदर चेंडू आणि खनखनी चौकार. गोली बंदुकीची गोली चौकार. धन्यवाद दादा प्रतीक म्हात्रे. अनेक मान्यवर उपस्थित, क्रीडा रसिक.
आज शहापूरला हा क्रिकेटचा कुंभमेळा भरलेला आहे आणि हा पण तसाच चौकार. काय दादा आऊट. आत्महत्या प्रतीक म्हात्रे यांची. आणि आमचे मिलिंद भगत खरोखरच एक समाजसेवक. या आपल्या पंचकृषीला हा एक आपला एक समाजसेवक गावलेला आहे तो मिलिंद भगत. खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद, थोडेच मानव तेवढे कौतुक. वा धन्यवाद मिलिंद दादा, तुमच्या उपस्थितीला हा मंडळ नेहमी प्रार्थना राहील. जय पराजय चालत असतो, येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने पार्थास बोध केला येथेच राघवाने. स्कोर 23-23. लॉस ऑफ 23. किती विकेट किती. आणि हा सोयर चेंडू. काय दादा घाबरतस त्याला, टाक त्याच्या फ्लॅटवर चेंडू, रन काढूच शकत नाही. आमचे लाडके मित्र किशोर पाटील या व्यासपीठावर उपस्थित. किशोर पाटील स्थानापन्न व्हा. आणि हा तो टटावून काढला. त्या पद चेंडू मी टिपला असता पण टिपला नाही. थले स्पोर्ट क्लब. खरोखर अनिल म्हात्रे अध्यक्ष असोसिएशनचे नोबॉल, मला माहिती आहे नोबॉल अनिल म्हात्रे. आणि या स्पर्धेचे आयोजन नियोजन तुमची टीम, पुरी टीम, त्यांची नावं द्या इकडे वाचायला. हाही तिथे नावं लिहिलेली आहेत. खरोखर दादा तुम्हाला सर्वांना त्या अनिल म्हात्रे एवढा धन्यवाद आहे. इथं ठीक आहे, कुठे लिहिली बघ. आयोजन नियोजन करणं मित्रा वेगळा असतो. आणि हा धीरज सुंदर आया 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 आणि निर्धाव चेंडू. कोणत्याही स्वरूपाच्या धावेचा समावेश नाही. धीरज थले स्पोर्ट क्लब तर्फे हा खेळत आहे. 2-3 पावलं स्टार्ट. आणि हा बघ काय आयला शेन वॉ सारखा आहे तर बॉल टर्न होते. शेन वॉ सारखा. शेन वॉ एक नंबर फिरकी गोलंदाज. ऑफ स्पिन नको, लेग स्पिन कर. आणि घेतला बघ, बोललो लेग स्पिन केला, बोल्ड गेला, ऑफ साईडचा स्टंप नेला. हा किशोर तुझा पोरगा आहे काय. बरोबर आहे, त्यामुळे तू खुश आहे. प्रवीण मोकल लाडके समालोचक, या पंचकृषीचे गाजलेले खेळाडू प्रवीण मोकल या व्यासपीठाकडे. आणि हा सुंदर चेंडू आणि आत्मघातकी फटका आहे काय. बरोबर, आत्मघातकी फटका. चंद्रकांत पोसू पाटील या रायगड जिल्ह्यात कुठे सामने असो, कबड्डीचे असो क्रिकेटचे असो, ते जातीने उपस्थित. चंद्रकांत पोसू पाटील यांना या पंचकृषीतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा नव्या वर्षाच्या. परिणामाची कधी चिंता नाही केली, भविष्यकाला कधी छेडला नाही. ते राजेंद्र द्वारकानाथ पाटील ग्रुप ग्रामपंचायतचे शहापूरचे माजी ग्रामपंचायत सरपंच राजेंद्र पाटील यांनी 1551 रुपयाची देणगी दिली. 1501 रुपयाची. 1501. धन्यवाद राजेंद्र पाटील. हजारो घडतील, लाखो घडणार आहेत, पण तुमचा प्रेम राजेंद्र पाटील कधी कमी पडू देऊ नका. ही पंचकृषी तुमच्यासाठी नेहमी कार्यरत राहील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मनवे पाटील काय टाकता बॉलिंग, कडक टाक. रन बघा दादा, मला काय रनचा माहिती नाही. किती रन झाले. रुपेश बघ, रुपेश निखिल बघ. या रुपेश पाटील ॲडव्होकेट पप्पू पाटील खरोखरच या पंचकृषीला हा एक मोठा आपला वारसा ठरलेला हा पप्पू दादा या कबड्डी असोसिएशनचा सहाय्यक कार्यवाहक आहे. त्यांनी या सामन्यासाठी 5000ची भरघोस देणगी दिली आहे. पप्पू दादा तुमच्या या कार्याबद्दल आम्ही नेहमी हजारो घडले, लाखो घडतील, पण तुमचा सहकार्य कमी पडू नका. वाढला तरी चालेल पण कमी पडू नका पप्पू दादा.
तुमच्या या कार्याबद्दल आमचा लाख लाख शुभेच्छा. आणि हा काय दादा आऊट आणि आस्वाद पाटील. हॅलो. या स्पर्धेसाठी ॲडव्होकेट प्रथमेश महादेव पाटील अर्थात पप्पू दादा सहकार्यवाहक रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन याचकडून रोख 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. शहापूर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचा हार्दिक हार्दिक आभार. तसेच ॲडव्होकेट आस्वादजी पाटील उर्फ पप्पू शेठ माजी सहकार्यवाहक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन याचकडून सुद्धा 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा शहापूर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. तसेच राजेंद्र दरकनाथ पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत शहापूर यांच्याकडून सुद्धा 1,501 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं सुद्धा शहापूर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. सौरभ पाटील खरोखर त्याची फलंदाजी या पंचक्रोशीत बहरत आहेत. 2 बॉलवर 2 खळखळ चौकार आणि हा लेगचा तिसरा चौकार. नंदन पाटील असतं 500 भेटला असतं नाही ना. ते नंदन पाटील काय नाही द्यावं ना 500 दिलं हो? नंदन पाटील ओ नंदन पाटील जावळे हॅट्रिक मारली आणि हा फ्लाईट पद्धती चेंडू. हो नंदन पाटील पॅक मारताव काय त्या जावळे हॅट्रिक मारली कायच नाही त्याने पैसे दिले हो. मोरेश्वर रुपेश पाटील आणि मोरेश्वर सर खरोखरच आणि अनिल म्हात्रे माझा मित्र त्यांनीच मला मोठा केला. खरोखर त्यांना या स्पर्धेसाठी द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत आणि मानावे तेवढे कौतुक थोडे आहेत. माझा अनिल म्हात्रे रुपेश पाटील आणि मोरेश्वर काका खरोखरच. अरे रानू बंबई की रानू मेघनाथ तिथंच का बसतच. आणि हा चेंडू निर्धाव रोहन पाटील आणि श्रीनिवास जनार्दन पाटील हे सुद्धा गोरेगाववरनं आले आहेत. पण त्यांना थोडा पायाला फ्रॅक्चर आहे आणि आकान नाही एक धावेर समाधान. धाव निर्धाव चेंडू हा 20 धावा 7 धावा ची गरज. मित्रांनो महाराष्ट्र घडवला महाराष्ट्र घडला नाही घडवला तलवारीच्या खणखणाटीनं शायराच्या डफानं आणि मर्द मावळ्याच्या रक्ताने हा महाराष्ट्र घडला. कोणी आयऱ्या गायऱ्याने या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला नाही. आणि लेक्चरच्या दिशेने आणि या स्पर्धेना तितका जोश तो जल्लोष तो होश काय झाला. सौरभ पाटील अटक झालो काय 6 पाहिजे. 6 धावांची गरज आहे. 6 बॉल 6 धावा. कोणत्याही क्षणी काही होऊ शकतो. क्रिकेट हा गेम असा आहे की अनिश्चिततेने भरलेला गेम आहे. कोणत्याही क्षणी काय होऊ शकतो. हर दिल जो प्यार करेगा. क्रिकेट असा आहे. क्रिकेट राजा हुकला तो संपला. हा जीवनाचा पण असाच खेळ आहे. कबड्डीचा पण असाच खेळ आहे. जेव्हा आपण निधन रेषा पार करायला जातो तेव्हा आपले पाय खेचायला लोक असतात. आणि क्रिकेट पण असाच गेम आहे. हा जीवन राजा हुकला तो संपला. आणि हा चेंडू सर चेंडू दादा पुढील सन्मान सोहळा आपण पार पडतोय. मी चंद्रकांत पाटील यांना विनंती करतो की आपण आजच्या या स्पर्धेतील समालोचक माननीय श्री ध्रुव पाटील यांना सन्मानित करायचं आहे. चला. अरे दादा खरोखर मला मोठा केला. या वर्षी माझ्या घरी 7 सन्मान चिन्ह गेलं.